हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत वनरक्षक गट क या पदासाठी मेगा भरतीची जाहिरात आली असून एकूण पदसंख्या 900 असून या पदामध्ये सुद्धा लवकरच वाढ होणार आहे अशी माहिती मिळत आहे। या पदासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे 14 जानेवारीपासून ते 3 फेब्रुवारी 2019 पर्यंत आणि या पदासाठी लेखी परीक्षा सुद्धा फेब्रुवारीमध्येच पार पडणार आहे आणि या लेखी परीक्षेसाठी बदल करण्यात आलेला आहे यावर्षी म्हणजे असा की गतवर्षी किंवा अगोदर वनरक्षक पदासाठी सर्वप्रथम शारीरिक पात्रता परीक्षा घेतली जायची किंवा शारीरिक चाचणी घेतली जायची। मात्र आता यावेळेस लेखी परीक्षा अगोदर घेण्यात येणार आहे आणि या लेखी परीक्षेमध्ये 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे उमेदवार भरतीच्या पुढील टप्प्यासाठी पात्र ठरणार आहेत, म्हणजे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरणार आहेत। तर या शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरण्यासाठी सर्वात महत्त्वाची असणारी लेखी परीक्षा आणि या लेखी परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता आहे आणि तो अभ्यासक्रम कसा पूर्ण करावा किंवा त्यासाठी कोणतं संदर्भ साहित्य वापरावं याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मेगा भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहूया वनरक्षक गट क पदासाठी 120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे 4 विषयांना गुण देण्यात येणार आहेत। त्यामधील पहिला विषय आहे सामान्य ज्ञान। या सामान्य ज्ञानमध्ये सामान्य ज्ञान, महाराष्ट्र राज्याचा भूगोल व इतिहास, वन पर्यावरण, हवामान, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन यावरती किंवा या घटकांचा समावेश यामध्ये आहेत। एकूण गुण आहेत 30, म्हणजे प्रश्नांची संख्या सुद्धा असणार आहे 30। यासाठी तुम्ही पुस्तक वापरायचं आहे एकनाथ पाटील म्हणजे तात्यांचा ठोकळा। त्याच पद्धतीने लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय उपयोगी असणारी शालेय पुस्तकं वापरायला विसरू नका। याच पद्धतीनं चालू घडामोडीसाठी सुद्धा सातत्याने किंवा रोज दैनंदिन वर्तमानपत्र किंवा इतर पुस्तकंही वापरायला विसरू नका। त्याच पद्धतीनं दुसरा घटक आहे ती म्हणजे बौद्धिक चाचणी आणि बौद्धिक चाचणीसाठी गुण आहेत 30 आणि या 30 गुणांसाठी 30 प्रश्न असणार आहेत। यासाठी पुस्तकं तुम्ही वापरायचे आहेत बुद्धिमत्तेसाठी अनिल अंकलगे किंवा पंढरीनाथ राणे या 2 पुस्तकापैकी पुस्तक वापरले तर तुमचा अधिक सराव होऊन जाईल आणि बौद्धिक चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल। त्याच पद्धतीनं मराठी 30 गुण आहेत, 30 प्रश्न असणार आहेत आणि मराठीसाठी पुस्तक वापरायचं आहे मोरा वाळंबे, बाळासाहेब शिंदे यांचं। त्याच पद्धतीने व्होकॅब्युलरी जर तुम्हाला वाढवायची असेल किंवा त्याविषयी जर डीप अभ्यास करायचा असेल तर के सागरचं पुस्तक वापरायला विसरू नका। त्याच पद्धतीने इंग्रजी 30 गुण आहेत आणि 30 प्रश्न असणार आहेत। यासाठी पुस्तक वापरायचं आहे तुम्हाला MG शेख, बाळासाहेब शिंदे किंवा पाल अँड सुरीचं पुस्तक वापरायला विसरू नका। त्याच पद्धतीनं मराठी आणि इंग्रजी या पुस्तकांचा अभ्यास झाल्यानंतर गतवर्षीच्या किंवा वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा जर सराव करायचा असेल तुम्हाला तर मराठी आणि इंग्रजीचं प्लॅनर वापरायला विसरू नका। लक्षात ठेवा मित्रांनो, या भरतीसाठी किंवा तयारीसाठी खूप कमी वेळ मिळणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पुस्तकं वापरण्यापेक्षा ठराविक पुस्तकं वापरून त्यावरती रिव्हिजन करण्यावरती भर देणं गरजेचं आहे। लेखी परीक्षा ही माध्यमिक शालांत म्हणजे 10वी पातळीची राहणार आहे। लेखी परीक्षा ही नियोजित स्थळी ऑनलाईन पद्धतीने संगणकावर होणार आहे। लेखी परीक्षा ही 90 मिनिटाची राहणार आहे, म्हणजे 1.5 तास वेळ असणार आहेत 120 प्रश्नांसाठी। त्याच पद्धतीने लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाच्या असणार आहेत। प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 1 गुण ठेवण्यात येतील। उत्तर चुकल्यास इथं निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे उत्तर चुकल्यास 0.5 म्हणजे अर्धा गुण कमी करण्यात येणार आहे आणि या लेखी परीक्षेमध्ये 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे उमेदवार भरतीच्या पुढील टप्प्याकरता पात्र राहणार आहेत। ज्या उमेदवारांना किमान 45% गुण मिळणार नाहीत ते उमेदवार भरतीच्या पुढील टप्प्यासाठी बाद ठरतील। 120च्या 45% म्हणजेच 54 गुण मिळवणे आवश्यक आहे। जर उमेदवाराला लेखी परीक्षेमध्ये 54 गुण मिळाले तरच तो उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र होणार आहे। तेव्हा वेळेचं अतिशय काटेकोरपणे नियोजन करून अभ्यासाला सुरुवात चांगल्या रीतीने करा आणि अधिकाधिक अभ्यास करून स्मार्ट
म्हणजे ज्या पद्धतीनं नुसतं जास्तीत जास्त पुस्तकं रेफर करून जास्त वाचन करण्यापेक्षा ठराविक पुस्तकं वापरून जेवढा आवश्यक आहे तेवढाच कंटेंट किंवा तेवढाच अभ्यास करून रिव्हिजन करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.